ओके, थँक्यू. चांगले 5 वर्ष मेंटेन करायचं आहे. तिथे एक 2x2चं छोटं बोर्ड लावा, हा चौक मेंटेन बाय राजस्थानी समाज, असं तुमच्या हातून घडावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. सगळ्यांच्या वतीनं सदिच्छा, भुमरे साहेबांच्या वतीनं, नंदू भाऊच्या वतीनं, अनिता वहिनींच्या वतीनं, कागलीवालजीच्या वतीनं. हा नाही ते त्यांच्याकडून घेऊ ना, काय त्याच्यामध्ये ते कधी नाही म्हणतात का मामा. चौकाच्या फलक अनावरणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या या शहराचे कर्तव्यदक्ष आणि माझे सहकारी, प्रथम नागरिक, महापौर समीर भाऊ राजूरकर, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी महापौर नंदूभाऊ घोडेले, नगरसेविका माजी महापौर घोडेलेताई, नगरसेविका त्रिवेदीताई, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक कागलीवाल साहेब, डॉक्टर धरक साहेब, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कराड साहेब, राजपूत साहेब, दिलीपजी निरफळ, मोहित त्रिवेदी, अग्रवाल साहेब, माझे सहकारी संजय मंत्री, सर्वच जोशी साहेब, सर्वच समाजाचे सर्व प्रमुख, वर्मा साहेब, सर्व आमचे इथं समाजाचे उपस्थित असलेले सर्व समाज बांधव, आताच राजूरकर साहेबांनी सर्वांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा दिल्या. मी सुद्धा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि राजूरकर साहेब, तुम्ही आता महापौर आहे, आता कशाची कमी आम्हाला पडणार नाही. आणि ह्या समाजाची बऱ्याच दिवसाची इच्छा होती. हा समाज कष्टाळू समाज आहे, इमानदार समाज आहे. सगळ्या क्षेत्रात हा समाज अग्रेसर असतो. सार्वजनिक कामात हा समाज नेहमीच अग्रेसर असतो. आणि म्हणून मला सांगायचं की या समाजाची कुठलीच काही वैयक्तिक मागणी नसती. या समाजाचं फक्त एकच होतं की आम्ही अनेक वर्षाचा इथं स्थायिक आहे. सगळ्या कामात आमचा पुढाकार असतो. सगळ्या कामात आमचा म्हणजे कुठल्याही कामात तुम्ही घ्या, कोणताही विषय असून द्या, त्या विषयात हा समाज सगळ्यात पुढे असतो. तर यांची एकच मागणी होती, समाजच्या वतीनं किंवा इथं एक आमचं राजस्थानी चौक व्हावं. त्याच्यासाठी सगळ्या समाजाचा प्रयत्न होता. श्रीकांत आपले जी श्रीकांतजी होते, मी स्वतः 2-3 वेळेस त्यांना बोललो आणि ह्या चौकाचं आपण इथं आज अनावरण करतोय. खरोखर आज आनंद होतोय. बऱ्याच दिवसाची मागणी आज पूर्ण होती. महापौर साहेब, तुम्ही आम्ही एकच आहे. आपण सगळे यांना जी काही मदत लागेल, जे काही सहकार्य म्हणजे सामाजिक कार्यासाठी, मी सांगितलं वैयक्तिक एकटीच काही मागत नाही, पण सामाजिक कार्यासाठी समाजासाठी जी काही मदत लागली ती मदत आम्ही निश्चित करू. गमतीचा भाग सोडून द्या. मी जरी म्हणलं असं महापौर आपल्याकडे काही कमी नाही, पण आम्ही दोघं सगळे आपण मिळून
त्रिवेदी असतील, नंदूभाऊ, आपण सगळे मिळून जी काही मदत समाजासाठी करता येईल ती मदत करून, याच्या आधी मी जे काही समाजाला शब्द दिलेले ते शब्द सुद्धा मी पूर्ण करणार आहे. थोडाफार वेळ झाला असं, पण दिलेला शब्द मी सांगतो हा पूर्ण करण्याचं मी 100% आपल्याला ग्वाही देतो. आज पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि इथं आपल्याला सुशोभीकरणासाठी जे जे काही आपल्याला निधीची आवश्यकता पडेल, हा निधी आपल्याला कमी पडणार नाही, मी अशी ग्वाही देतो. हा निधी काही स्वतः कोणासाठी नाही, हा समाजासाठी आहे. म्हणून मला राजस्थानी समाजची बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती की एक राजस्थानी चौक कुठेतरी पाहिजे, आणि त्याच्यासाठी मान्य खासदार संदीपानजी भुमरे साहेब यांनी सांगितलं होतं कुठं जागा जर नाही मिळाली तर माझ्या ऑफिससमोर मी जागा देईन. परंतु नवीन महापौर झाले श्रीकांत साहेबनी खूप आम्हाला मदत केली आणि त्यांनी ही जागा अशी दिली की जे नाप पेपरवाल्याचं जे ऑफिस आहे ते योगाचं आहे आणि सॉलिटरी यांची बिल्डिंग आहे, त्यांच्यासमोर हा खूप भव्य दिव्य चौक बनत आहे. आणि या समाजासाठी ह्या ज्या लोकांनी मदत केली त्यांचं सर्वांचं मी खूप खूप आभारी आहे. सर आता चौकाचं उद्घाटन झालं पण त्याचं सौंदर्यीकरण बाकी आहे आणि महापौरांनी आश्वासन पण दिलं. कसं बघता तुम्ही त्याच्यात? महापौर साहेबांनी आणि खासदार साहेबांनी दोघांनी सांगितलेलं आहे की जितका निधी लागेल तेवढा आम्ही तुम्हाला देऊ. आणि तसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे का मारवाडी समाजाला फक्त सिक्युरिटीची गरज आहे, पैशाची गरज नाही आहे. आम्हाला त्याचे निधी मिळेल नो डाऊट, पण आम्हाला त्याची गरज नाही आहे. आम्ही आमच्या पैशाने सुद्धा याला खूप चांगलं डेव्हलप करू शकतो. फक्त आम्हाला तुम्ही बाकी कार्य करू एवढीच आमची विनंती असते. नाही एवढीच विनंती असते, क्वालिटीमध्ये आम्ही पुढे कॉम्प्रोमाइज करणार नाही. काय मागणी आहे तुमच्या आमच्या शासन स्तरावर? राष्ट्रकुल आम्हाला एवढीच मागणी आहे की ह्या चौकामध्ये मॅक्झिमम जेवढी मोठी जागा करून देता येईल. आणि जसं राजस्थानी खरं त्याला टच पाहिजे. राजस्थान आलं म्हणजे तिथं उंट आले, घोडे आले, त्या टाईपचा जो आम्ही शो बनवलेला आहे त्या पद्धतीने त्यांनी सर्व बनवून द्यावा. आणि खासदार साहेबांनी तो शब्द आम्हाला दिलेला आहे. काय आवाहन करणार तुम्ही राजस्थानी बांधवांना? राजस्थानी बांधवांना हेच आवाहन करणार आहे की आपण महाराष्ट्रीयन आहो, महाराष्ट्रामधल्या लोकांनी आमदार खासदारांनी आपल्याला पूर्ण मदत केलेली आहे. आपण सुद्धा एकमेव हो महाराष्ट्राच्या विकासासाठी जेवढा प्रयत्न करतील तेवढा करावा. थँक्यू. राजस्थान समाज के लिए जो मनपा आयुक्त ने चौक जो हमको अलॉट किया है उसके लिए उनका बहुत बहुत आभार मानते हैं. उन्होंने जो राजस्थान समाज को जो आदर सम्मान जो दिया है उसके लिए राजस्थान समाज सदैव उम्र नहीं रहेगा. तो यही बोलता हूँ मैं. एक मिनिट. जिस तरह से जो राजस्थान उद्घाटन हुआ श्री माननीय संदीप भाऊ भुमरे साहब और प्रथम नागरिक समीर भाव राठी सर जिनके मेहनत से और बाकी सब राजस्थान के प्रकोष्ठ के मेहनत से एक चौक का उद्घाटन हुआ है. जिस तरह से उन्होंने बात की कि राजस्थान लोग एक प्रखट और सच्चे ये रहते हैं कि जिस हिसाब से उनका कुछ इच्छा नहीं रहती मांग की, बस वो एक रहते कि कोई चीज़ एक अच्छा समाज के लिए हम कुछ करें. एक राजस्थानी लोगों की इच्छा है और उन्होंने पूरा किया. उनका बहुत बहुत राजस्थानी चौकाचं उद्घाटन झालं. आज सकाळीच 10:30 वाजता श्रीमानजी खासदार साहेब आपले भुमरे साहेब, संदीपानजी भुमरे साहेब, समीरजी राजूरकर प्रथम नागरिक यांच्या हस्ते उद्घाटन झालं. ही फार वर्षापासून आमची मागणी होती की आम्हाला ह्या समाजासाठी काहीतरी आम्हाला इथं राजस्थानी पूर्ण जितकी वस्ती राहती आहे इथं कमीत कमी 30,000 घरं राजस्थानचे आमच्या संभाजीनगरमध्ये राहतात. त्यांच्यासाठी काहीतरी एक वास्तू पाहिजे आणि फार दिवसापासून मागणी होती आमची. ही आमची खासदार साहेबांनी ही मागणी पूर्ण केली आणि आज उद्घाटन त्यांनी त्यांच्या हस्ते केलं. त्याला लागणारी निधीसुद्धा ते आम्हाला देणार आहे. आणि जे त्यांनी आम्ही समाजासाठी जे केलेलं आहे ते त्याचं फळ आज भेटणार आहे आम्हाला. काय आवाहन करणार तुम्ही समाज बांधवांना? समाज बांधवांनी सगळ्यांनी हे युनिटीसाठी आम्ही एकत्र यावं. सगळ्यांनी ते ह्या संघटनामध्ये सामील व्हावे. मैं ज्योति अपूर्वा. आज हमने राजस्थान दिवस के उपलक्ष्य में यहाँ पर आज का प्रोग्राम राजस्थान चौक का उद्घाटन यहाँ पर किया. यहाँ पे सभी बड़ी बड़ी हस्तियाँ यहाँ पर उपस्थित थी. तो आज का ये प्रोग्राम बहुत ही अच्छा हुआ है. सभी का मैं धन्यवाद देती हूँ. राजस्थान प्रकोष्ठ से अर्चना चांगल बोली. आज हमारे राजस्थान प्रकोष्ठ के जरिए यहाँ पे संदीपान भुमरे, सेनेटर साहब और महापौर साहब, इनके भड़ोले साहब, इनके इससे उपस्थिति में राजस्थानी चौक का ये हुआ उद्घाटन हुआ है. कोणाच्या हस्ते झाला आणि सर्वप्रथम
राजस्थानी समाजाच्या वतीने समस्त छत्रपती संभाजीनगरमधील सर्व मान्यवरांचं मनापासून आम्ही स्वागत करतो. राजस्थान चौक ही एक अशी आग्रही मागणी होती की राजस्थान समाजातील जवळपास 30,000पेक्षा जास्त कुटुंब पिढ्यानपिढ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्यास आहेत. प्रत्येक क्षेत्रात, मग ते शैक्षणिक असो, आध्यात्मिक असो, साहित्यिक असो, औद्योगिक असो, व्यापार असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये राजस्थानी समाजाने आपलं सक्रिय योगदान दिलेलं आहे. इथल्या महाराष्ट्रातल्या मातीच्या संस्कृतीमध्ये आम्ही रुजलो, वाढलो आणि इथंच आमची कर्मभूमी बनली. ह्या संतांची भूमी, संत ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज यांचे पुण्यनगरी पैठण, अवघे 50 किलोमीटर छत्रपती संभाजीनगरपासून. पैठणला जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यावर राजस्थान चौकला मान्यता दिली, त्याबद्दल आम्ही सर्व मान्यवराचे, त्यामध्ये प्रामुख्यानं महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांतजी, माननीय खासदार साहेब संदीपानजी भुमरेजी, तसेच इतर सर्व मान्यवर, त्यामध्ये कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे आलेत, महापौर आमचे आत्ताचे छत्रपती संभाजीनगरचे महापौर आणि प्रथम नागरिक समीर दादाजी राजूरकर, तसेच इतर सर्व मान्यवरांचे आम्हाला खूप सहकार्य मिळालं. आम्ही इथल्या सर्व समाज बंधूंना अत्यंत हृदयातून सांगतो की आम्ही तुमचेच आहोत, तुमच्या याच्या आशीर्वादाने आम्ही इथं वास्तव्यात आलेलो आहोत. तुम्ही आणि आमच्यामध्ये आता कुठल्याही प्रकारचं अंतर नाही. आपण सर्व एक आहोत आणि महाराष्ट्रातल्या ह्या कर्मभूमीच्या प्रत्येक विकासामध्ये आपण एकजुटीनं, एक सोबत आपण विकासाच्या कामामध्ये प्रयत्नशील राहू. आता आज उद्घाटन झालंय चौकाचं, त्याचं सुशोभीकरण कधी होणार आहे? तर महापौरांनी काही शब्द दिले? याचं सुशोभीकरणासाठी आता आपण सर्वप्रथम जी आर्किटेक्टकडून, वास्तुविशारदकडून जी प्रतिकृती बनवून घेतलेली आहे, त्या प्रतिकृतीला सर्व मान्यता घेतल्यानंतर आपण याकरिता जी निधी आहे त्या निधीसाठी प्रयत्न करू. ह्या निधीसाठी वैयक्तिक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकडून सहकार्याची अपेक्षा आहेच. तसेच ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व मान्यवराकडून आम्हाला अपेक्षा आहे की ते आपले योगदान देतील. काय आव्हान करणार तुम्ही तुमच्या समाज बांधवांना? समाज बांधवाला एकच आव्हान करणार की ह्या मातीनं आपल्याला इथे सामावून घेतलेलं आहे. या मातीतल्या प्रत्येक विकास कामामध्ये आपण सदैव सक्रिय सहभाग घेऊ आणि आपल्या वाणीनं, आपल्या बोलीतून, आपल्या शब्दातून आपण कोणीही दुखावलं जाणार नाही, अशा पद्धतीनं आपण एकमेकांना सहकार्य करून वागू. आपलं नाव? माझं नाव चंद्रशेखर मांगीलाल शर्मा, मला CM शर्मा म्हणतात. धन्यवाद. आपल्या सर्वांचं पुन्हा